शिवाय सगळ्यांना सावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा सर्वांना. आज सकाळी सुरुवात झाली ते प्रसन्न वातावरणाने. मनात एकच विचार होता, आज वट सावित्री पौर्णिमेची पूजा आहे. मनात धाकधूक पण होती, सर्व व्यवस्थित पार होईल ना. सकाळी लवकर उठून घरची कामे मी आवरून घेतली होती. उत्साहामध्ये तयारी करायची हा निर्णय घेतला होता. माझा ध्रुव तर कुठे जायचं म्हटलं तर आधीच तयार होऊन बसतो. ला जाण्यासाठी खूपच गडबड करत होता. तू कधी तयार होतो आणि कधी चलतं माझ्यासोबत, चल ना लवकर म्हणून. लहान मुलाला फिरायची खूपच आवड आहे. ते कुठेही जायचं म्हटलं तर कधी जाणार हेच हट्ट राहतो. मग आकाशाकडे बघून मनात एकच विचार, हवा सुटल्यामुळे पाऊस येऊ नये. अगदी उत्साहामध्ये तयारी केली आणि छान साडी घातली. पाऊस येऊ नये असं म्हटलं तरीही का म्हणतात ना, निसर्गाच्या मनामध्ये काही वेगळंच असतं. त्यासाठी छानसं ताट सजवलं होतं. ताटामध्ये नैवेद्य, आंबे, हळदी कुंकू, पीस, ओटीचं सामान, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, प्रसादाची सामग्री आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोऱ्याचा रील. अशा प्रकारे आम्ही साधं सिंपल ताट सजवलं. सर्व करायचं म्हटलं तर आमच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी. मी आणि ताई खूपच उत्साहात होतो आणि गप्पा गोष्टीमध्ये वेळ निघून गेला आणि बाहेरचा पाऊस थोडा कमी झाला. नंतर आम्ही एकमेकीला हळदी कुंकू लावून घेतलं आणि मन प्रसन्न झालं. आता निघायचं असं विचार केला आणि बाहेर येऊन बघते तर वाऱ्यासारखा एकदम रिमझिम खूप बारीक पाऊस होता. डोळ्याने दिसणार नाही असा चालू होता. तर मग म्हटलं, खूप छान वातावरण वाटत आहे, पण मनामध्ये एकच धाकधूक होती, मोठा पाऊस येऊ नये म्हणून. मी तर आज साधी सिंपलच तयार झाली. मी, ताई आणि ध्रुव आम्ही दोघींनी छानसे फोटोशूट केले. त्याला एकच प्रार्थना केली, निसर्ग राजा आज जास्त पाऊस देऊ नका बरं. पण काय, निसर्ग ऐकतो का आपलं. मग निघालो आम्ही दोघी ताट हातामध्ये घेऊन वडाच्या झाडाकडे. मला प्रत्येकाला प्रश्न पडतच असणार ना, आपण वटपौर्णिमा का साजरी करतो ना, कोणाला माहीत आहे कमेंटमध्ये हो म्हणून सांगा. मी सांगते तुम्हाला पुढे. त्या रिमझिम पावसामध्ये वेगळीच मजा होती. मग आम्ही गेलो वडाखाली. मग आम्ही पोचलो वडाच्या झाडाकडे तर रिमझिम पाऊस सुरू होता. पण पावसात भिजून पूजा करायची वेगळीच मजा होती. हा पावसातील अनुभव आमच्यासोबत घडलेला हा प्रसंग आहे. पूजा थोडी होत नाही तर जोरात पाऊस चालू झाला. घराला बेल, फूल, हळदी कुंकू आणि ओटीसुद्धा भरली. ताईने आणि मीने छानशी ओटी भरली. तिथे हवा इतकी चालू होती, दिवा लावण्याचा खूप प्रयत्न केला तरीसुद्धा दिवा लागत नाही होता. हवामुळे तो विझल्यासारखा होत होता. जसा पेटेल तसा आम्ही दिवा पेटवला आणि अगरबत्तीनेच आरती फिरवली. 21 शेंगदाणे आणि भरपूर असे सामग्री वाहिली आणि गडवा भरून जलसुद्धा वाहिले. सोबतच वडाच्या झाडाला वस्त्रमाळसुद्धा वाहिली आणि वडाच्या झाडासाठी स्पेशल नैवेद्य बनवून आणला होता तो सुद्धा वाहिला. सर्व झाल्यानंतर मनापासून 7 फेऱ्या वडाच्या झाडाला मारल्या. थंडी वाजत होती, हवा सुटली होती, थरथर कापल्यासारखं वाटत होतं, तरीसुद्धा आम्ही जिद्द नाही सोडली. 7 फेऱ्या मारल्यानंतर थोडं मन हलकं झालं. 7 फेऱ्या मारणं झाल्यानंतर मी एकच मागणी केली, 7 जन्मी हाच नवरा मिळो. का? कारण प्रत्येक स्त्रीसाठी सुखादुःखात साथ देणारा एकच व्यक्ती असतो, तो म्हणजे नवरा. आणि 7 जन्मी हाच नवरा मिळो आणि आमचं आयुष्य असंच सुखात जावं हीच प्रार्थना. आरती केली आणि खूप छान असं प्रसन्न वाटलं. आम्ही दोघींनी एकमेकीला हळदी कुंकू लावलं. तेवढ्यातच तिथे बायकासुद्धा आल्या. ओल्या होतच आल्या होत्या. मी बायकाची आणि एकमेकीची ओटीसुद्धा भरली. आपण वटपौर्णिमेची पूजा का करतो हे तर सांगायचं राहून गेलं. ऐका मग. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून वापस मिळवले, पण ती ताकद तिला वडाच्या झाडाच्या सानिध्यात मिळाली होती, हे तर सर्वांनाच माहीत आहे ना. आपल्या संस्कृतीमध्ये झाडाला देव मानले जाते आणि वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास असतो. वडाचे झाड एकमेव असे झाड आहे, झाड 24 तास ऑक्सिजन देते. विशेष तर हे झाड दीर्घ आयुष्य असते, राहून सुद्धा सावली देते. त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी धावपळ तर करतेच, पण त्यांना आधार म्हणून प्रेम आणि आपुलकीचा साथ सुद्धा देते. पण जेव्हा वडाच्या झाडाला सूत गुंडाळतो तेव्हा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण प्रार्थना करत असतो. हे तर प्रत्येक स्त्री करते, तसंच मी केलं. कारण प्रत्येकाला आपला पती आवडतो, तसंच मला माझा पती आवडतो. पूजा केली, पण तुमच्याकडे पाऊस पडला का मैत्रिणींनो? कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं सांगायचं तर पूजा असताना थोडा पाऊस होता, पण पूजा संपताच पाऊस धो-धो पडला. केस, साडी आणि सर्वच काही ओलं ओलं झालं.
पण आमचा हा अवतार बघून आम्हालाच हसू येत होतं. आता एवढ्या पावसात घरी जायचा विचार केला, कारण आभाळ पण खूप होतं, विजासुद्धा चमकत होत्या. वातावरण खूपच बदललं होतं. त्यामुळे घरी परत जाताना घरी जायची ती धावपळ. कपाळावरचं कुंकू चेहऱ्यावर पसरत होतं. घरी आल्यानंतर थोडं शांत मन झालं. हा वटसावित्रीचा सण माझ्या आयुष्यातील आठवणीत राहणारा सण राहणार आहे. कारण जितकी आज फजिती झाली तितकी यापूर्वी केव्हा झाली नाही म्हणून. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा.